अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये डोंगरगण परिसरातील बांबोरी घाटात 2 दिवसांपूर्वी एका गुन्ह्यामध्ये मृतदेह आढळून आल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. सुरुवातीलाच मृतदेहाची ओळख पटवणं हे पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत मृतदेहाची ओळख पटवली. शिवाय हत्येचा थरारक उलगडा करत दोघा आरोपींना अटकही केले. मृत व्यक्तीचं नाव किरण कवाने असून त्याची हत्या त्याचा सख्खा भाऊ योगेश कवाने याने केल्याचं निष्पन्न झाले. धक्कादायक बाब म्हणजे हत्येनंतर मृतदेहाचे विल्हेवाट लावण्यासाठी वडील शिवाजी शंकर कवाने यांनी मदत केल्याचं तपासामध्ये उघड झाले. पोलिसांनी बापलेक दोघांनाही अटक केले. मयत किरण कवाने हा दारूच्या नशेमध्ये वारंवार आई वडिलांना मारहाण करत होता. कुटुंबियांनी त्याला समज देण्याचा प्रयत्न केला आणि व्यसनमुक्तीचेही प्रयत्न केले, मात्र त्याच्या वागण्यामध्ये बदल झाला नाही. घटनेच्या दिवशी किरण दारू पिऊन घरामध्ये मारहाण करत असताना भाऊ योगेश याच्याशी वाद झाला होता आणि या वादातूनच संतापाच्या भरात योगेशने किरणचा गळा दाबून खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह गोणीमध्ये भरून बांबोरी घाटामध्ये फेकून देण्यात आला. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक तपास, गुप्त माहिती आणि चौकशीच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचत अवघ्या 2 दिवसांमध्ये गुन्ह्याचा छडा लावलाय. सध्या दोघा आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. एसना मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, अहिल्यानगर.